श्रीमन्महादिगणपते नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्विता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुदिवीर्देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। मूकं करोति वाचालं पद्मं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय। भारत माता की जय। ज्ञान यज्ञेन चाप्यन्ने यजन्तो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम्। दुसरे ज्ञान यज्ञाने यजन करणारे कोणी एकत्वाने, कोणी नाना रूपाने व कोणी विश्वरूपाने माझी उपासना करतात, तरी ज्ञान यज्ञू तो एक रूपू तेथ आदि संकल्पू हा युपू महाभूते मंडपू भेदू तो पशु। तरी आता तो अद्वैत ज्ञान यज्ञ असा आहे। या यज्ञात प्रथम संकल्प हा युप म्हणजे मारला जाणारा पशु बांधून ठेवतात व तो खांब आहे। पंचमहाभूते हा मंडप आहे व भेद हा पशु आहे। ज्ञान यज्ञू सगुण परमात्मा ही पूर्ण ब्रह्मस्वरूप आहे असे जे भगवंताच्या स्वरूपाचे ज्ञान, त्याच ज्ञानाने म्हणजे हे जाणून व इतर देवतांची उपासना सोडून त्याच ज्ञानाने एका भगवंताची उपासना करणे याला ज्ञान यज्ञ म्हणतात। आदि संकल्प हा युपू सो कामयत बहुश्याम प्रजायेय। सृष्टीच्या आरंभी मी बहुरूप व्हावे असा जो परमेश्वर संकल्प करतो त्याला आदि संकल्प म्हणतात। या संकल्पाचा अर्थ मी सच्चिदानंद बहुरूप व्हावे असा असतो, पण जीव त्याचा अनेक भिन्न भिन्न रूप व्हावे असा सृष्टीविषयक अर्थ करतो। हे मागे सांगितलेच आहे। अर्थात यज्ञातील युपांशी जसा पशु बांधला जातो त्याप्रमाणे जीवाने मानलेला भेदरूप पशु ही आदि संकल्पाशी संबंध असल्यामुळेच येथे आदि संकल्पाला युप म्हटले आहे। भेद तो पशु ज्याप्रमाणे कर्मरूप यज्ञात पशु मारला जातो त्याप्रमाणे या ज्ञान यज्ञात मारला जाणारा पशु भेद किंवा द्वैत होय। जीव ईश्वर यांचा परस्पर भेद, जीव जीव यांचा परस्पर भेद, जीव जड यांचा परस्पर भेद, जड जड यांचा परस्पर भेद व जड ईश्वर यांचा परस्पर भेद असा हा 5 प्रकारचा भेद जीवाला दिसतो। मुळात एक अद्वैत परब्रह्म वस्तूच असताना तिचे ठिकाणी हा जो 5 प्रकारचा भेद दिसतो त्या भेदामुळे परब्रह्माचे अद्वैत ज्ञान होत नाही आणि हा भेदच जीवाच्या दुःखाचे कारण आहे असे द्वितीयाद्वयी भयम भवती या श्रुतीने सांगितले आहे। ब्रह्मज्ञानाने तोच नाहीसा करावायचा असतो, म्हणून त्या भेदाला येथे यज्ञातील वद्य पशुची उपमा दिलेली आहे। महाभूते मंडपू यज्ञ बाहेर मंडप घालून केला जातो। ज्या अद्वैत ज्ञान दृष्टीने यज्ञ होतो ती अद्वैत ज्ञान दृष्टी बुद्धीचे ठिकाणी उत्पन्न होते आणि बुद्धी किंवा अंतःकरण पंचमहाभूताचे कार्य असल्यामुळे पंचमहाभूते उत्पन्न झाल्याशिवाय बुद्धी व्यक्त होऊ शकत नाही। अर्थात असा हा ज्ञान यज्ञ पंचमहाभूतांचे कार्य मिळवून घातलेल्या जगतरूप मंडपातच होत असतो। म्हणून पंचमहाभूतांवर मंडपाचे येथे माऊलींनी रूपक केले आहे। मग पांचाचे जे विशेष गुण अथवा इंद्रिय आणि प्राण हेची यज्ञोपचार भरण अज्ञानभूत। पुढे पंचमहाभूतांचे विशेष गुण अथवा इंद्रिये प्राण वगैरे
त्या ज्ञान यज्ञातील हवनीय पदार्थ होत व अज्ञान हे तूप होय. पंचमहाभूतांचे विशेष गुण जे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध अथवा 10 इंद्रिय आणि पंचप्राण हे यज्ञोपचार भरण म्हणजे यज्ञ साहित्य होय. अज्ञानभूत आत्मवस्तूचे विस्मरण हेच अज्ञान होय. याच अज्ञानाने ब्रह्म व्यतिरिक्त पंचमहाभूताधिक पदार्थांची कल्पना केली गेली आहे. अर्थात हे सर्व पदार्थ अज्ञानासहच असतात आणि ज्याप्रमाणे प्रत्येक हवनीय पदार्थ घृतासह हवन केला जातो त्याप्रमाणे या ज्ञान यज्ञातील शब्द, स्पर्शादी सर्व पदार्थांचे हवन अज्ञानासहच केले जाते. म्हणून येथे अज्ञानावर घृताचे रूपक केले आहे. तेथ मनबुद्धीची या कुंडा आ तू ज्ञानाग्नी धडफुका साम्यतेची सुहाडा वेदी जाणे. त्यात मनबुद्धी ही 2 कुंडे आहेत. त्या ज्ञानाग्नी प्रज्वलित होतो व समता हा कुंडावरील हे अर्जुना ओटा आहे. मनबुद्धीची या कुंडा यज्ञामध्ये ज्या अग्नीत हवीरभाग टाकले जातात तो अग्नी कुंडात असतो. ज्ञानरूपी अग्नी मनोबुद्धीत प्रज्वलित होतो म्हणून मनबुद्धीवर येथे कुंडाचे रूपक केले आहे. बुद्धिरूपी कुंडात निर्गुण ज्ञानाग्नी पेटतो व मनरूपी कुंडात सगुण ज्ञानाग्नी पेटविला जातो. साम्यतेची वेदिका जाणे. दोन्ही कुंडाला समतारूपी ओटा असतो. निर्गुण ब्रह्म प्रत्ययात सर्व एक पूर्ण ब्रह्मच आहे असा जसा स्वभाव समभावाचा प्रत्यय असतो तसाच सगुण ब्रह्म प्रत्ययातही सर्वत्र सगुण परब्रह्मच आहे. न्यून पूर्ण असा विषम भाव नाही असाच समभावाचा प्रत्यय असतो. दोन्ही कुंडाला साम्यतेची वेदिका जाण. दोन्ही कुंडाला समतारूपी ओटा असतो. निर्गुण ब्रह्म प्रत्ययात सर्व एक पूर्ण ब्रह्मच आहे असा जसा समभावाचा प्रत्यय असतो तसाच सगुण ब्रह्म प्रत्ययातही एक सर्वत्र सगुण परब्रह्मच आहे. न्यून पूर्ण असा विषम भाव नाही असाच समभावाचा प्रत्यय असतो. सविवेक मती पाटव त्याची मंत्रविद्या गौरव शांती स्तृकस्त्रुव जीवू यज्वा. आत्मानात्म विचार करण्याचे बुद्धीचे चातुर्य हेच ज्ञान यज्ञानातील मंत्र होत. ब्रह्मज्ञानाची दृढता हे स्तृक असून मनाची निर्वासन किंवा विषयरहित स्थिती ही स्त्रुवा होय. जीव यज्ञ करणारा यजमान होय. तो प्रतितीचेनी पात्रे विवेक महामंत्रे ज्ञानाग्नी होत्रे भेदुनाशी अशा रीतीने जीवरूपी यजमान अनुभवरूपी यज्ञ पात्र घेऊन आत्मानात्म विवेक रूपी मंत्राने ब्रह्म ज्ञान रूपी अग्निहोत्राचे अनुष्ठान करून संपूर्ण भेदाचा नाश करतो. ज्ञानाग्निहोत्रे भेदुनाशी. बुद्धिरूपी कुंडात ब्रह्म हे अद्वैत स्वरूप आहे. त्या वाचून दुसरी सत्ताच नाही असा अद्वैत ज्ञानाग्नी पेटलेला असतो. त्यात जीव जगत इत्यादिकांच्या भिन्न सत्तेचा नाश होतो आणि सर्व नामरूपासह एक परब्रह्मच आविष्कृत झाले आहे. परब्रह्मा वाचून दुसऱ्या जीव जगत इत्यादी काही एक वस्तू नाहीत असा मनोरूपी कुंडात सगुण ज्ञानाग्नी पेटवला जातो. त्यात जीव जगत यांच्या वस्तुत्वाचे हनन केले जाऊन त्यांच्या वस्तू भेदाचा नाश होतो. तेथ अज्ञान सरोनी जाये आणि यजिता यजन हे ठाये. आत्मसमरसी न्हाये अवभृती जेव्हा तेव्हा भूते विषय करणे हे वेगळं आले काही न म्हणे. आघवे एकची ऐसे जाणे आत्मबुद्धी. जैसा चेईला तो अर्जुना म्हणे स्वप्नीची हे विचित्र सेना. मीची जाहालो होतो ना निद्रावशे. आता सेना ते सेना नव्हे हे मीच एका आघवे. ऐसे एकत्वे मानवे विश्वतया. हे अग्निहोत्रांचे अनुष्ठान पूर्ण झाले असता अज्ञान निशेष नाश पावते. यजन व यजन करणारा हा भेदही राहत नाही. एक समरस आत्मस्वरूपाच्या ठिकाणी
जीवरूप यजमान जेव्हा अवभृत स्नान करतो म्हणजे अद्वैत आत्म्याशी ऐक्य पावतो, तेव्हा पंचमहाभूते, विषय, इंद्रिये यांचे वेगळे अस्तित्व व वस्तुत्वच अनुभवाला येत नाही. एक आत्माकार बुद्धी राहते व त्या बुद्धीने तो सर्व आत्मस्वरूपच पाहतो. ज्याप्रमाणे जागा झालेला पुरुष मीच निद्रावश होऊन स्वप्नातील नाना प्रकारचे सेना रूप झालो होतो असे म्हणतो. आता माझ्याहून जी सेना वस्तू निराळी वाटत होती ती सेना वस्तू निराळी नाही, मी सर्व मीच एक होतो असे जागा झालेल्या पुरुषाला जसे वाटते, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाला सर्व विश्व मीच आहे असे अद्वैत ज्ञान होते. आत्मज्ञानाने नामरूपाचा नाश न होता नामरूपे हा भिन्न वस्तू आहेत अशी भ्रमाने जी कल्पना होते तिचाच नाश होतो व नामरूपाचे आत्म्याशी ऐक्य होते. म्हणजे नामरूपासह मी एक सच्चिदानंद आत्मस्वरूप आहे असा ज्ञानाला अनुभव येतो. हा या वरील ओव्यांचा भाव आहे, याचे विवेचन मागे 17व्या अध्यायात आले आहे व तेच माऊलींनी या ठिकाणी पुन्हा सांगितले आहे. मग तो जीव हे भाषसरे आ ब्रह्म परमात्म बोधे भरे ऐसे भजती ज्ञानात भरे एकत्वे येणे. मग जीव हे नावच राहत नाही, पुण्यापासून तर ब्रह्मदेवापर्यंत सर्व सृष्टी त्याला सगुण परमेश्वर स्वरूप भासते. याप्रमाणे सर्व नामरूपाने एक परमात्माच आहे अशा ज्ञान यज्ञाने ते माझे भजन करतात. वरील श्लोकात एकत्वाने, पृथकत्वाने व विश्वतोमुखाने असे ज्ञान यज्ञाने भगवंतांची उपासना करण्याचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. त्यापैकी एकत्वाने उपासना करण्याचा पहिला प्रकार श्री माऊलींनी ओवी 239 ते 248 पर्यंत सांगितलेला आहे. एकत्वाने म्हणजे आपल्या असं सर्वनाम रूपाने एक परमात्मा किंवा मीच नटलो आहे असे जाणून व नामरूपाचे अनेकत्व सोडून केवळ एका परमेश्वराचे किंवा आत्मस्वरूपाचे ध्यान ठेवले पाहिजे. अथवा अनादि हे अनेक, जे अनासारिखे एकाएक आणि नामरूपाधिक तेही विषम. म्हणून विश्व भिन्न भिन्न परीन भेदे तयांचे ज्ञान, जैसे अवयव तरी आनान परी एकेची देहीचे. का शाखा सानिया थोरा परी आहाती एकाचे तरुवरा, बहु रश्मी परी दिनकरा एकाचे जेवी. तेवी नाना विधा व्यक्ती आनाने नामे आनाने वृत्ती, ऐसे जाणती भेदला भूती अभेदा माते. येणे वेगळाले पणे पांडवा करीती ज्ञान यज्ञ बरवा, जे न भेदिती जाणीवा जाणते म्हणून. किंवा जे हे पदार्थ एकमेकाला दुसऱ्या पदार्थासारखे आहेत ते त्यांचे अनेकत्व अनादि आहे व त्यांचे नामरूपादी हेही निरनिराळे आहे. म्हणून जगात भिन्नता दिसून येते पण त्यांचे ज्ञान भिन्न होत नाही. निरनिराळ्या पदार्थाचे निरनिराळे स्वतंत्र अस्तित्व व वस्तुत्व आहे असे त्यांना ज्ञान होत नाही. ज्याप्रमाणे निरनिराळे अवयव भासत असले तरी ते एका शरीराचेच असतात, त्याप्रमाणे एकाच परब्रह्माचे ठिकाणी नामरूपामुळे नानात्वाचा भास होतो पण त्यासह ते एकच परब्रह्म समजतात. किंवा लहान मोठ्या डहाळ्या असल्या तरी त्या एकाच झाडाच्या असतात, किंवा अनेक किरणे असली तरी ती एका सूर्याचीच असतात. त्याप्रमाणे नाना प्रकारच्या व्यक्ती त्यांची निरनिराळी नावे व निरनिराळे स्वभाव असले तरी त्या सर्वांच्या ठिकाणी एक परमात्माच भरला आहे असे ते पाहत असतात. अर्जुना, अशा या वेगवेगळेपणाने ते ज्ञान यज्ञ करीत असले तरी ते माझे एकपण जाणत असल्यामुळे ते ज्ञानात भेद करीत नाहीत. येणे वेगळेपणे म्हणजे अशा वेगळ्या रूपाने जाणते म्हणून म्हणजे माझे एकपण जाणत असल्यामुळे जे न भेदती जाणीवा म्हणजे पदार्थाचे अस्तित्व ग्रहण करीत नाहीत. येथे ओळी क्रमांक 249 ते 253 पर्यंत श्री माऊलींनी ज्ञान यज्ञाचा दुसरा
यजन प्रकार सांगितलेला आहे. या प्रकारात इंद्र, सोम, सूर्य इत्यादी ज्या उपास्य देवता सांगितलेल्या आहेत त्या स्वरूपाने एक परमात्माच अवस्थित आहे किंवा त्या स्वरूपात एक परमात्माच प्रकट झाला आहे असे ध्यान ठेवून त्या देवतांची उपासना केली जाते. ना तरी जे दबा जे ठाई देखती का जे जे काही मी वाचून नाही ऐसाची बुधू. किंवा जेव्हा जेव्हा जिथे जिथे हे जे काही ते पाहतात ते सर्व परमात्माच आहे असेच त्यांचे ज्ञान असते. पाहे पापुडबुडा जेवता जाये तेव ते जवळची एकतया आहे. मग विरे अथवा राहे तरी जळाची माझी. का पवने परिमाळू उचलले ते पृथ्वीपणा वेगळे नाही गेले. आणि माघवते जरी पडले तरी पृथ्वीची वरी. तैसे भलतेने व्हावे भलतेही न हो अथवा होवावे. परीते मी ऐसे आघवे होऊन ठेले. अगाय हे जे वडी माझी व्याप्ती ते वडीच तयाची प्रतीती. ऐसे बहुधा कारी वर्तती बहुची होऊन. हे पहा अर्जुना, पाण्यावर उठलेला बुडबुडा जेथे जातो तेथे त्याला एक पाणीच असते. तो राहिला किंवा नाहीसा झाला तरी पाण्यातच राहतो. किंवा वाऱ्याने मातीचे कण उडले तरी ते मातीहून अलग होत नाहीत. ते माती रूपच असतात आणि खाली पडले तरी मातीवरच पडतात. त्याप्रमाणे कुठेही कोणत्याही भावाने व कोणत्याही रूपाने असोत किंवा नसोत पण ते सर्व मीच म्हणजे परमेश्वर आहे असे पाहतात. बा अर्जुना, मी जितका व्यापक आहे तितकाच त्यांचा अनुभवही व्यापक असतो आणि तसे ते सर्व रूपाने सर्व होऊन राहतात. हा तिसरा यजन प्रकार म्हणजे विश्वतोमुखाने यजन करण्याचा प्रकार माऊलींनी ओळी क्रमांक 253 ते 258 मध्ये वर्णन केलं आहे. या यजन प्रकारात सर्व नामरूप असा एक सच्चिदानंद परमात्मा सर्वत्र सर्व भावाने प्रकट झाला आहे असे समजावले जात असल्यामुळे अशा प्रत्ययात ग्राह्य किंवा त्याज्य असे काही उरत नाही. म्हणून यात भजन न करताही भजन होते. हे भानुबिंब आवडे तया सन्मुख जैसे धनंजया तैसे ते विश्वाया समोर सदा. अर्जुना, हे सूर्यबिंब ज्याप्रमाणे वाटेल त्याच्या समोर असते त्याप्रमाणे भगवंताच्या सर्व व्यापक स्वरूपाहून ते निराळे राहत असल्यामुळे भगवंताप्रमाणे सदा सर्वदा ते या विश्वातील सर्व जीवांच्या दृष्टी समोर आहेच. सगुण परमात्मा एकदेशीय दिसत असला तरी सर्वत्र अणुरेणूतही व्यापून असल्यामुळे तो सर्व जीवांच्या समोरच असतो. म्हणून समोरच्या पदार्थावर भगवत भावना दृढ झाली असता तेथे तो तात्काळ प्रकट होऊ शकतो. उदाहरणार्थ खांबात नरसिंह रूपाने भगवान प्रकट झाले त्याचप्रमाणे संतही एकदेशीय दिसत असले तरी सर्वत्र व्यापक असल्यामुळे जो जेथे त्याची दृढ भावना करेल तेथे तो प्रकट होऊ शकतात. अगाय तयाची अज्ञाना पाठी पोट नाही अर्जुना. वायू जैसा गगना सर्वांगी असे तैसा मी जे तुला आघवा. त्याची तुक तयाची सद्भावा. तरी न करिता पांडवा भजन जाहले. एरवी तरी सकळा मीचा आहे तरी कवणी हे उपासिला नोहे. येथ एके जाणे विन ठाये अप्राप्तासी. परी ते असो येणे उचिते ज्ञान यज्ञे यजित सांते. उपासिती माते ते सांगितले. अखंड सकळ हे सकळामुखी सहज अर्पत असे मजे की नेणने यासाठी मुखी नपविजेची माते. बा अर्जुना, या महात्म्यांच्या ज्ञानाला पाठ व पोट किंवा वरची बाजू व खालची बाजू असा भेद नसतो. ज्याप्रमाणे वायू हा आकाशाच्या सर्व अंगाचे ठिकाणी राहतो त्याप्रमाणे मी जेवढा व्यापक आहे तेवढाच व्यापकतेने विचार त्यांच्या झालेल्या ब्रह्मभावाचे प्रतीक असते. म्हणून भजन न करताही हे माझे भजन होय नाही
तरी सर्व मीच असल्यामुळे कोणाकडून माझी उपासना होत नाही. अशा स्थितीत माझ्या व्यापक स्वरूपाची एक जाणीव नसल्यामुळे त्यांना माझे भजन घडत नाही. परंतु ते असो, या योग्य अशा ज्ञान यज्ञाने जजन करीत जे माझी उपासना करतात त्यांचे वर्णन मी केले. अखंड सर्वांच्या द्वारा जेवढे काही कर्म होते ते सर्व एकाच मलाच अर्पण होत असतात. पण मूर्ख लोक हे जाणत नसल्यामुळे ते माझे यजन करीत असूनही मला प्राप्त होत नाहीत. यच्च यावत नाम रूपाने एक भगवानच व्यक्त झालेला आहे हे न जाणता जीव त्याच्या ठिकाणी सृष्टीची दृढ कल्पना करतो व प्रेम या केवळ कल्पनेमुळेच त्याला भगवंताची प्राप्ती होत नाही हे माऊलींनी वरील ओव्यातून स्पष्ट सांगितलेले आहे. एक परमात्माच सर्व वस्तू मात्र कसा नटला आहे याचे वर्णन भगवान स्वमुखाने करतात. अहम क्रतुरहम यज्ञः स्वदाहमौषधम मंत्रोहम हमेवाज्य महम अग्निरहम हुतम. मीच श्रौत यज्ञ होय, मीच स्मार्त यज्ञ ही आहे. मीच स्वधा म्हणजे पितरांना दिले जाणारे अन्न असून मीच औषधी म्हणजे सर्व प्राण्यांचे भक्षस्थान आहे. मीच मंत्र असून मीच घृत आहे. मीच अग्नी, मीच हवन केले जाणारे द्रव्य आहे. तोची जाणीवेचा जरी उदय होय तरी मुदल वेदू मीची आहे. आणि तो विधानाते जयाविये तो क्रतुही मीची. मग या कर्मापासून बरवा जो सांगो बांगू आघवा यद्यू प्रकटसे पांडवा तोही मी गा. स्वाहा मी स्वधा सोमादी औषधी विविधा आज्य मी समिधा मंत्रू मी हवी होता मी हवन कीजे येत अग्नी तो स्वरूप माझे आणि हूत वस्तू जे जे तेही मीची. अर्जुना, तोच जर पूर्ण ब्रह्मज्ञानाचा अंतःकरणाचा प्रकाश पडला तर असे कळून येते की वेद मुळात मीच आहे. आणि त्या वेदाने जे श्रौत यज्ञाचे विधान केले म्हणजे कर्मानुष्ठान सांगितले तो श्रोत यज्ञ ही मीच आहे. मग त्या कर्मानुष्ठानापासून जो अंग उपांग असा यज्ञ सिद्ध होतो तो यज्ञ ही मीच आहे. तो स्वहा मीच आहे. पितरांना अर्पण करावयाचे ते स्वधा या शब्दाने अर्पण केले जाते तो स्वधा मीच आहे. सोमाली नाना प्रकारच्या हवनीय वनस्पती घृत समिधा मंत्र हवनीय द्रव्य हे सर्व मीच आहे. हवन करणारा व हवन केले जाते ज्या ठिकाणी अग्नी माझेच स्वरूप होय आणि सर्व हवनीय वस्तू मीच आहे. ज्या ठिकाणी माझे हवन करणारा व हवन केले जाते तो अग्नी माझेच स्वरूप होय आणि सर्व हवनीय वस्तू मीच आहे. अज्ञानी सर्व नामरूपाला भिन्न भिन्न जड विनाशी नामरूपा वस्तू रूपाने पाहतो व ज्ञानी सर्व नामरूपाला ब्रह्मदृष्टीने पाहतो. असा या श्लोकाचा आशय आहे. पिताहमस्य जगतो माता धाता पितामह वेद्यम पवित्रमोक्कारा. पिताहमस्य जगतो माता धाता पितामह वेद्यम पवित्रमोंकार रुक्षाम यजुरेव च. मीच या जगाचा पिता असून माता धाता म्हणजे जगाचे धारण करणारा पोषण करणारा व पित्यांचाही पिता मीच आहे. वेद्य जे आहे ते मीच असून पवित्र ही मीच आहे. ओंकार मीच असून ऋग्वेद सामवेद यजुर्वेद मीच आहे. पै जयाचे नियंग संगे ये प्रकृती स्तव अष्टांगे जन्म पावी जतासे जगे
तो पिता मी गा. तसेच ज्याचा अंगसंग झाला असता प्रकृतीपासून अष्टविध अपरा कार्य प्रकृती व जगत उत्पन्न होते, तो जगाचा पिता मीच आहे. पिता मी गा म्हणजे पित्याप्रमाणे जग उत्पन्न करणारा एक जीववादाप्रमाणे किंवा दृष्टी सृष्टीवादाप्रमाणे जीवत जगाची कल्पना करणारा पिता आहे. पण अनेन जीवेन आत्मनानुप्रविश्य नामरूपे व्याकरवाणी इत्यादी श्रुतीवर जीव वस्तू रूपाने प्रतीत होतो. म्हणून भगवंतांनी मी जीव रूपाने जगताचा पिता आहे असे सांगितले आहे. अर्धनारी नटेश्वरी जो पुरुष तोची नारी, देवी मी चराचरी माताही होय. अर्धनारी नटेश्वराच्या ठिकाणी ज्याप्रमाणे जो पुरुष असतो तोच स्त्री झालेला असतो, त्याप्रमाणे मी चराचर विश्वाची माता ही मीच आहे. माता म्हणजे मातेप्रमाणे प्रेम प्रसवणारी प्रकृती. परमात्मा स्फुरण पावला असता अज्ञानाला ते भगवंताचे स्फुरण प्रकृती रूप भासते. म्हणून भगवंतांनी जगताची मी माता आहे असे म्हटले आहे. आणि झाले जग जेथर आहे, जेणे जीवित वाढत आहे, ते मी वाचून नोहे आन निरुते. त्याप्रमाणे जन्माला आलेले जग ज्याप्रमाणे ज्याचे ठिकाणी राहते व ज्याच्या योगाने त्याच जगाचे आयुष्य वाढत जाते, तेही माझ्या वाचून दुसरे नाही, हे अगदी सत्य आहे. झाले जगत जेथर आहे म्हणजे जगताला ते परब्रह्म आधार आहे, जेणे जीवित वाढत आहे. म्हणजे ज्या परब्रह्मावर जगत भासते ते परब्रह्म नित्य असल्यामुळे अज्ञान याला जगतही नित्य वाटते असा अर्थ आहे. ही प्रकृती पुरुषे दोन्ही उपतली जयाची या अमनमनी, तो पितामह त्रिभुवनी विश्वाचा मी. जीव हा प्रकृती ही दोन्ही ज्याच्या अमन मनात म्हणजे मनरहित मनात स्फुरली, ती सर्व जगाचा पितामह मीच आहे. जयाची या अमनमनी परब्रह्माहून निराळ्या पदार्थाची कल्पना होणे याला मन म्हणतात. नित्य अज्ञान रहित अशा परमेश्वराचे ठिकाणी त्याच्याहून निराळ्या वस्तूची कल्पना करणारे मन नसते. बहुश्याम प्रजायेय हा त्यांचा संकल्प स्वरूपभूतच असतो. म्हणून त्याला अमन मनोरूप म्हटले जाते. पितामह त्रिभुवनी विश्वाचा मी याच संकल्पाचे ठिकाणी अज्ञान रूप भ्रांती व भ्रांतीयुक्त जग हे दोन्ही भासत असतात. म्हणून त्याला आधार असलेला परमात्मा पितामह होतो. आणि आघवे या जाणणे याची या वाटा, जया गावा येती गा सुभटा, जे वेदांची या चोहटा, वेद्य जे म्हणिजे, जेथ नाना मतां बुझावणी झाली, एकमेकां शास्त्राची अनोळखी फिटली, चुकली ज्ञाने जेथ मिळो आली, जे पवित्र म्हणिजे. आणि संपूर्ण जाणण्याचे जे अनेक मार्ग शास्त्राने प्रकट केले आहेत, ते सर्व मार्ग ज्या गावाला येऊन मिळतात किंवा पोहोचतात, व चारी वेदात वेद्य म्हणजे जाणावयाचे म्हणून जे काही सांगितले आहे ते मीच आहे. ज्या ठिकाणी निरनिराळ्या सर्व मतांचा विरोध नाहीसा होतो, एका शास्त्रातील प्रतिपाद्य विषयांची दुसऱ्या शास्त्रातील प्रतिपाद्य विषयाशी दिसून येणारी विसंगती जेथे नाहीशी होते, चुकलेली मते देखील जेथे मिळून जातात, म्हणजे त्यांची ही एकवाक्यता करता येते. आणि जे अत्यंत पवित्र म्हटले जाते ते मीच आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.